नमस्कार. दिवसा एवढं ऊन होते की प्रत्येक जण लाई लाई करते. काय आहे उष्णतेची लाट? नेमकं उष्णतेची लाट म्हणजे काय ते आपण या जाणून घेणार आहे. भारतातील कोणत्या भागांमध्ये उष्णतेचा लाटेचा धोका होतो, या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्यांविषयी आपण बोलणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. माहिती खूप चांगली मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा. भारतीय हवामान खात्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानमधील बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचे रेड अलर्ट जारी केले. सैनिकांनी या भागांमध्ये उष्ण आणि तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागणार आहे, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या राज्यातील दिल्ली, चंदीगड आणि इतर प्रमुख शहरांमध्ये जवळपास 44 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली. मात्र उष्णतेची लाट म्हणजे काय ते आपल्याला माहीत नाहीये. पण भारतातील कोणत्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका आहे आणि या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली पाहिजे, ती सगळी माहिती हवामान खात्याकडून जारी करण्यात आली आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेणेकरून कोणाचं नुकसान व्हायला नको. हवामान खात्याच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार मानवी शरीरासाठी घातक ठरणाऱ्या हवेच्या तापमानाची स्थिती म्हणजे उष्णतेची लाट. प्रत्येक भागामध्ये सामान्य तापमानापेक्षा झालेल्या वाढीचा अभ्यास करून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये असलेले सामान्य तापमान आणि त्यामध्ये होणारी तफावत यावरून उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेतला जातो. समुद्र किनाऱ्याच्या भागामधील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 37 अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. त्यामुळे सामान्यपणे तापमान 37 अंशाच्या वर गेल्यावर उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील आपल्याला दिला जातो. तर मैदानी भागांमध्ये हाच निकष 40 अंश इतका आहे. डोंगराळ भागांमध्ये हाच निकष 30 अंशांपर्यंत आहे. हवामानाचा उपविभागातील 2 स्थानिकांपैकी तापमानाची ही परिस्थिती सलग 2 दिवस राहिल्यास उष्णतेचा लाट असल्याची घोषणा केली जाते. म्हणजे डोंगरावर कमी, जमिनीवर जास्त आणि समुद्र किनाऱ्यावर थोडं कमी. एखाद्या भागातील तापमान हे सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी जास्त नोंदवल्यास तिथे उष्णतेची लाट जाहीर केली जाते. तसेच कमाल तापमान हे सरासरीपेक्षा 6.4 अंशांनी जास्त नोंदवले गेल्यास उष्णतेची तीव्र लाट जाहीर होती. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील काही भाग, आंध्र प्रदेश व तेलंगणा या भागात वारंवार उष्णतेची लाट आपल्याला बघायला मिळते. काही वेळा तामिळनाडू आणि केरळमध्येही उष्णतेची लाट येते. मुख्यतः राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात मे महिन्यामध्ये सुमारे 45 अंशांपेक्षा अधिक तापमान असतं आणि ते आपण आता पाहतो, जे लाही लाही होते अक्षरशः. उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे आणि त्यामुळे आता सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे की बेसिक गोष्टी कशा की शक्यतो घरातनं बाहेर जाणं टाळा, पाणी खूप प्या, जेवण शक्यतो कमी करा. जास्त केलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो, वॉमिटिंग होते. या सगळ्या गोष्टींवर आणि परत म्हणजे काळजी घ्या. त्यांचं काय म्हणणं आहे, काळजी घ्या, बाकी काही नाही. याच्यामध्ये जे की छोटी छोटी मुलं असतात, गर्भवती महिला वगैरे असतात, या सगळ्यांची काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. बहुतेक भागांमध्ये सकाळची शाळा असते, दुपारी शाळा बंद ठेवण्यात येते आणि यामुळे हवामानाचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्यावर कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या एका माहितीनुसार 1998 ते 2017 या दरम्यानच्या काळात 1,66,000हून अधिक लोकांचे उष्माघातामुळे बळी देखील गेले आणि हे भविष्यात खूप काही होणार आहे, मोठं होणार आहे. कारण की आपण झाडच तोडतोय, जागाच